नमस्कार बुलढाणेकर, आपल्या संपूर्ण कुटुंबासह तसेच मित्रपरिवारासोबत विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल सनराइज बर्थडे पार्टी, किट्टी पार्टी, आउटडोअर पार्टी, गेट टुगेदर, कॉर्पोरेट पार्टी असो की लग्न सोहळा, इटालियन, मेक्सिकन, कॉन्टिनेंटल, थाई, पंजाबी आणि इंडियन डिशेसचा अप्रतिम स्वाद, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था. हॉटेल सनराइज, जयस्तंभ चौक, जिल्हा परिषद गेट जवळ, चिखली रोड, बुलढाणा. प्राचीन दैत्यसूदन मंदिरात पाऊण तास किरणोत्सव. विहंगम नजारा पाहण्यासाठी उसळली नागरिकांची गर्दी. लोणार येथील प्राचीन दैत्यसूदन मंदिरात 16 मे रोजी श्रींच्या मूर्तीला सूर्यकिरणांनी अभिषेक घातला. किरणोत्सवातील श्रींचे हे मनोहरी रूप पाहण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची एकच गर्दी उसळली. सकाळी 11 ते पावणे 12 सुमारास सूर्यकिरणांनी भगवान दैत्यसूदन यांच्या मूर्तीवरती अभिषेक केला. ढगाळ वातावरण असतानाही सूर्यकिरणांवेळी आकाश निरभ्र झाल्याने सूर्यकिरणांचा उत्सव पाहायला मिळाला. दुपारी मात्र ढग जमून पावसाला सुरुवात झाली. आता पुढील 5 दिवस किरणोत्सव अनुभवायला मिळणार आहे. भगवान विष्णूंच्या दैत्यसूदन अवताराला समर्पित असलेले हे मंदिर डोळ्यांचे पारणे फेडते. सलग 5 दिवस किरणोत्सवाची भाविक आणि पर्यटकांना अनुभूती येणार आहे. लंबोदर पीतांबर बलिवर वंदना सर्वसून वक्र संदर्भी नैना शास्त्रा मासा वटपाये सजना या मारा हे टाकून द्या. लोणार येथील दैत्यसूदन मंदिरात किरणोत्सवाचा मोठा उत्साह चालू आहे आणि तो आता सुरू झालेला आहे. 16 ते 20 या दरम्यान या मे महिन्यामध्ये सूर्याची किरण जेव्हा 0 डिग्रीमध्ये शून्य सावलीमध्ये पडतात तेव्हा हा किरणोत्सव आपल्याला दिसतो. या किरणोत्सवामध्ये विष्णूच्या अंगावर सूर्याचे किरण या प्रकारे पडतात की डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत विष्णुदेवाला सूर्यदेव जसं काय आंघोळ घालतोय असं एक मोठं दृश्य दिसतंय. तर आज हे दृश्य बघण्यासाठी विदेशातूनही पर्यटक येत आहेत. तरी आपणही या मोठ्या सोहळ्याचा आनंद आपल्या डोळ्यांनी बघावा अशी आमच्याकडून मागणी आहे.